हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 10th डिझास्टर मॅनेजमेंट याचे क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6. या अगोदरचे क्वेश्चन मी आधीच्या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. तसेच तुमच्या स्टँडर्डचे प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते मॅथ्सचे व्हिडिओ चेक करू शकतात. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन 4 आपल्याला विचारलाय, राईट आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. आपल्या शब्दात आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यातला एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज सुनामी? व्हॉट गिव्स राईज टू द सुनामी? आपल्याला विचारलंय सुनामी म्हणजे काय आणि ती कशी निर्माण होते हे आपल्याला सांगायचंय. आन्सरचा फर्स्ट पॉइंट बघा, वेव्ह जनरेटेड बाय अन अर्थक्वेक और वोल्कॅनिक ऑकरिंग on the ocean floor is called tsunami. Tsunami is a Japanese word, means harbor wave. बघा, समुद्र तळाशी ज्या वेळेला भूकंप होतो किंवा ज्वालामुखी उद्रेक होतो अशा वेळेला मोठी लाट तयार होत असते. ही तयार झाल्यानंतर सुनामी येतो असं आपण म्हणतो. सुनामी हे नाव जॅपनीज हार्बर वेव्ह यावरनं पडलेलं आहे. हार्बर वेव्ह म्हणजे बंदरावर येणारी वेव्ह किंवा लाट आपण ज्याला म्हणतो. सेकंड पॉइंट बघा, इन अन अर्थक्वेक अँड व्होल्कॅनिक इरिप्शन ऑकर ॲट द बॉटम ऑफ द सी टू. ओशनप्रमाणे सीमध्ये सुद्धा अर्थक्वेक किंवा व्होल्कॅनिक इरिप्शन होतं, त्यावेळेला ही लाट येत असते. थर्ड पॉइंट बघा, if an earthquake occur at the bottom of ocean, the energy release push the wave upwards. As a result of this, particular type of wave are formed. बघा, ज्या वेळेला अर्थक्वेक बॉटमला होत असतो पाण्याच्या, त्यावेळेला ते वरच्या दिशेने एनर्जी निर्माण करतं. त्यामुळे पाणी काय होतं, ढकललं जातं. त्यामुळे अशा प्रकारच्या वेव्ह तयार होत असतात. फोर्थ पॉइंट बघा, these waves are not very high near a source, but they start spreading very fast to long distance. या ज्या लाटा आहेत जिथे तयार होता म्हणजे उगमस्थानाजवळ फार उंच नसतात, पण जशा जशा त्या पुढे जातात त्यांचा स्पीडही जास्त असतो आणि त्या दूरवर पसरतात, त्यामुळे जास्त हानी होते. नेक्स्ट पॉइंट बघा, the velocity of this wave is 800 to 900 km per hour. When they reach a coastal area, their velocity is reduced, but their height is found to have increased tremendously to about 30 meter. These are tsunami waves. बघा, ज्या वेळा त्या लाटा तयार झालेल्या असतात त्यावेळेला त्यांचा वेग असतो 800 ते 900 किलोमीटर इतका. ठीक आहे, पण जशा जशा त्या किनाऱ्याजवळ येतात त्यांचा वेग कमी होतो, पण हाईट खूप वाढून जाते. हाईट जवळपास 30 मीटर उंच एवढी होऊन जाते. तर अशा या लाटांना सुनामी असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज क्लाउड बस्ट? क्लाउड बस्ट म्हणजे काय हे आपल्याला विचारलंय. उत्तराचा पहिला पॉइंट बघा, sometimes the water coming down from the rain clouds does not reach to the land in the form of rain. पावसाचं जे पाणी आहे ते जेव्हा खाली येत असतं तर ते रेनच्या फॉर्ममध्ये खाली येऊ शकत नाही, जमिनीपर्यंत जाऊ शकत नाही. Instead, due to very high temperature near the land, it vaporizes and goes back into the same clouds. मग काय होतं, हे जे पाणी खाली येत असतं टेम्परेचर हाय असतं. टेम्परेचर हाय असल्यामुळे ते परत वेपराईज होतं, पाणी वेपराईज होतं आणि जे ढग आहेत त्यांच्यामध्ये परत मिक्स होऊन जातं. सेकंड पॉइंट लिहा, ॲज अ रिझल्ट द अमाऊंट ऑफ वेपर इन द क्लाउड्स बिकम्स व्हेरी हाय. मग काय होतं, क्लाउड्समध्ये जे वॉटर वेपर्स आहेत ते खूप जास्त प्रमाणात होऊन जातात. ड्यू टू रॅपिड कंडेन्सेशन it rains suddenly over a specific and small region at a rate of 100 millimeter per hour or more. This is known as cloud burst. बघा, तिथे 10 लिहिलं गेलं आहे, तुम्ही 100 मिलीमीटर लिहून घ्या. पाण्याचं फार फास्ट कंडेन्सेशन होतं आणि त्यामुळे काय होतं की स्पेसिफिक लहान एरियात कमी जागेत
जास्त पाऊस पडून जातो. मग हा जास्त पाऊस किती असतो तर 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त. मग अशी परिस्थिती झाली तर त्यावेळेला आपण म्हणतो क्लाउड बस्ट झालाय, म्हणजे ढगफुटी झालेली आहे. नेक्स्ट बघा, आपल्याला क्वेश्चन दिलाय, एक्सप्लेन द इफेक्ट्स ऑफ व्होल्कॅनो. व्होल्कॅनोचे इफेक्ट्स आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, द केमिकल सबस्टन्स सच ॲज लावा, वेपर, हॉट मड, सल्फर एक्सेट्रा get collected on the surface of the earth and thereby mountains and hills are created. बघा, लावा रस ज्याला आपण शिलारस म्हणतो, बाष्प म्हणजे वॉटर वेपर्स, उष्ण चिखल, तसंच गंधक, ह्या सगळ्या रासायनिक पदार्थांचं एकत्र भूपृष्ठावर येणं याला आपण म्हणतो ज्वालामुखी. मग त्यापासनं डोंगर, टेकड्या यांची निर्मिती होत असते. सेकंड पॉईंट बघा, the atmosphere gets polluted due to the ash and gases ejected by the volcano. व्होल्कॅनोमुळे म्हणजे ज्वालामुखीमुळे जे बाहेर राख आणि वेगवेगळे गॅसेस वायू बाहेर पडतात, त्यामुळे वातावरण काय होतं, प्रदूषित होऊन जातं. नेक्स्ट पॉईंट बघा, ऑफन इट रेन्स ॲज अ रिझल्ट ऑफ अ व्होल्कॅनिक इरप्शन. बऱ्याच वेळा काय होत असतं, ज्या वेळेला ज्वालामुखी बाहेर येतो त्यावेळेला तिथे पाऊस पडतो. टेम्परेचर रायझेस ड्यू टू हॉट गॅसेस. गरम वायूंमुळे काय होतं, उष्णता वाढून जाते, आजूबाजूचं टेम्परेचर वाढून जातं. फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट बर्न अंडर द हॉट मड. हॉट मड म्हणजे उष्ण चिखलाखाली जंगल, वस्त्या ज्या आहेत त्या गाडल्या जातात. तर हे होते इफेक्ट्स ऑफ व्होल्कॅनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, What are the measures to prevent loss of life due to lightning? विजेमुळे जी जीवितहानी होते त्यासाठी आपण कुठले उपाय सांगणार? तर फर्स्ट पॉईंट लिहा, डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड, बिलो अ ट्री, ऑन हाय लोकेशन, नियर अन इलेक्ट्रिक पोल, नियर अ टेलिफोन पोल ऑर अ टॉवर एक्सेट्रा. बघा, आपल्याला मोकळ्या जागी उभं राहायचं नाहीये. त्याचप्रमाणे विजेचा खांब किंवा टेलिफोनचा खांब किंवा टॉवर जे असतात त्याजवळ सुद्धा थांबायचं नाहीये. सेकंड पॉईंट बघा, डू नॉट लेन ऑन अ वायर फेन्स अराउंड अ फार्म, अ कंपाऊंड, अ गार्डन ऑर हाऊस. बघा, आपलं गाव, शेत, आवार किंवा बाग जे असेल यांचं जर तारेचं कुंपण असेल त्या कुंपणाला टेकून उभे राहू नका. थर्ड पॉईंट बघा, इफ यू आर ऑन अ टू व्हीलर ऑर अ बायसिकल, ट्रॅक्टर ऑर अ बोट, गेट ऑफ इमिजिएटली अँड गो टू द सेफ प्लेस. तुम्ही जर कुठल्या वाहनावर असाल तर वाहन थांबवून सेफ प्लेसवर शिफ्ट व्हायचं आहे. फोर्थ पॉईंट बघा, डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस. एकाच जागेवर सगळेजण मिळून उभे नका राहू. पुढचा पॉईंट बघा, टेक केअर टू कीप डिस्टन्स ऑफ 15 feet बिटवीन एनी 2 person. 2 व्यक्तींमध्ये आपण कमीत कमी 15 फुटाचं अंतर ठेवायचं आहे, जवळजवळ उभं राहायचं नाही. नेक्स्ट पॉईंट बघा, डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिक ॲप्लायन्सेस. डू नॉट यूज अ मोबाईल ऑर टेलिफोन. बघा, ज्याची आपण वायर जोडलेली आहे, प्लग जोडलेला आहे, असे इलेक्ट्रिक वस्तू वापरू नये आणि मोबाईल, टेलिफोनसुद्धा वापरू नये. नेक्स्ट पॉईंट बघा, स्टँड ऑन ड्राय वूड, अ प्लास्टिक शीट, सॅक ऑफ ज्यूट, क्लोथ ऑर ड्राय लिव्स. आपण पायाखाली कोरडं लाकूड, प्लास्टिक, गोणपाट किंवा कोरडा पालापाचोळा ठेवला पाहिजे. कीपिंग युअर फीट टुगेदर, सपोर्ट युअर सेल्फ ऑन द सोल ऑफ युअर फीट, प्लेसिंग युअर हँड ऑन युअर नीज अँड क्रॉच लो. दोन्ही पाय आपले एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसायचं आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, स्विमर्स अँड फिशमॅन शूड इमिजिएटली कम आउट ऑफ द वॉटर. जे मच्छीमार करतात आणि जे पोहतात त्यांनी पाण्यातनं त्वरित बाहेर पडावं. अ पक्का हाऊस इज सेफेस्ट प्लेस. फाइंड आउट इफ देअर इज अ लाइटनिंग कंडक्टर ऑन एनी टॉल बिल्डिंग नियर युअर हाऊस. If necessary, get a lightning conductor fitted on your house. बघा, पक्के जे घरं असतात ते सर्वात सुरक्षित ठिकाण आहे, पण
आपल्या बिल्डिंगवर आपण लाइटनिंग कंडक्टर लावलाय का नाही हे तपासून घ्या आणि नसेल तर लावून नक्की घ्या. लाइटनिंग कंडक्टरला मराठीत तडिक रक्षक असं म्हणतात. तुमच्याही घरावर नसेल तर जरूर लावून घ्या. नेक्स्ट 5th क्वेश्चन बघा. What measures have been taken to deal with calamities such as flood and landslides under the disaster management program in Maharashtra? महाराष्ट्रामध्ये जे आपत्ती व्यवस्थापन आहे म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे त्याच्यामध्ये दगड कोसळले किंवा महापूर आले तर अशा वेळेला कुठल्या कुठल्या रेमेडीज केल्या जातात हे आपल्याला विचारलंय. आन्सरचा फर्स्ट पॉइंट बघा. द प्लॅन डील्स extensively with the emergency and evacuation measures to be taken up in cases of flood and landslides. ज्या वेळेला लँडस्लाइड किंवा फ्लड येतो त्यावेळेला ज्या उपाययोजना आहेत त्यांचा खूप विचारपूर्वक वापर केला जातो. सेकंड पॉइंट बघा. The district level disaster management plan has detailed information about geographical details, population, flood, ponds area, villages and other micro details. डिझास्टर मॅनेजमेंटचे जे डिटेल्स आहेत ते खूप डीपमध्ये घेतलेले आहेत. डिस्ट्रिक्ट लेवलला कुठले कुठले गावं आहेत, त्या गावांची लोकसंख्या किती आहे, फ्लड्स कुठे येऊ शकतात या सगळ्यांची माहिती आहे. नियर बाय 14 such key departments are engaged in disaster mitigation measures and each one has been assigned specific tasks to do at times of natural disaster. बघा असे 14 वेगवेगळे डिपार्टमेंट्स करण्यात आले आहेत की अशा वेळेला ज्या वेळेला डिझास्टर होतं तर त्यांना वेगवेगळे कामं असाइन केलेले आहेत आणि ते लोक त्यांचं काम चोखपणे करतात. नेक्स्ट 6th क्वेश्चन बघा. विथ रेफरन्स टू डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉट आर द थिंग्स इन युअर हाऊस दॅट यू विल चेक? डिझास्टर मॅनेजमेंटचा रेफरन्स घेऊन अशा कुठल्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरात चेक करणार? फर्स्ट पॉइंट बघा. कीप प्रॉपर फर्स्ट एड किट ॲट हँडली प्लेस. सहजपणे हातात येईल असा फर्स्ट एड किट आपण सोबत ठेवणार. कीप ऑल द इलेक्ट्रिक कनेक्शन इन प्रॉपर कंडिशन. इलेक्ट्रिक कनेक्शन्स जे आहेत घरातले ते प्रॉपर कंडिशनमध्ये आहेत का नाही हे वेळोवेळी चेक करणार. कीप गॅस लाईन ऑर ट्यूब कनेक्शन्स प्रॉपर. जी गॅस लाईन आहे, ट्यूब कनेक्शन्स आहेत ते प्रॉपर आहेत का नाही हे आपण बघत राहणार. नेक्स्ट बघा. कीप अ सेफ पॉवर्ड फ्लॅशलाईट अँड सेल्फ पॉवर्ड रेडिओज. आपल्याकडे फ्लॅशलाईट्स म्हणजे बॅटरी वगैरे आहे का नाही ते बघणार आणि चार्जिंगवर चालणारे रेडिओ आहेत का नाही ते सुद्धा पाहणार. कीप नॉन पेरिशेबल फूड विच विल लास्ट फॉर अ वीक. बघा खराब न होणारं असं अन्न आपण आठवड्याभरासाठी आपल्याजवळ ठेवणार. म्हणजे ज्या वेळेला काही डिझास्टर झालं तर आठवडाभर पुरेल एवढं आपल्याकडे अन्न राहील. नेक्स्ट पॉईंट बघा. कीप फायर एक्सटिंग्विशर हँडली अँड इन प्रॉपर कंडिशन. बघा आग लागल्यानंतर आपण जे वापरतो ते अगदी हातात सहज येईल अशा ठिकाणी ठेवणार. कीप अंडरनोटेड टेलिफोन डायरी विच शूड हॅव इमर्जन्सी फोन नंबर. ज्याच्यामध्ये इमर्जन्सी फोन नंबर असतील अशी डायरी आपण सोबत ठेवणार. तर हे होतं आपलं 10th चॅप्टर. यानंतरचे चॅप्टर्सचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत. तसेच तुमच्या स्टँडर्डचे मॅथ्सचे सुद्धा प्रॅक्टिस सेट सॉल्व करून दिलेले आहेत. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.